समजा एक खूप मोठी इमारत उभी करायची आहे, तर सगळ्यात आधी काय लागतं? बरोबर, एक पक्का आराखडा, एक ब्लूप्रिंट. आता विचार करा, आपल्या एवढ्या मोठ्या देशाचा कारभार चालवण्यासाठी सुद्धा असाच एक मजबूत आराखडा आहे. आणि आज आपण त्याच मूळ आराखड्याची, म्हणजे आपल्या भारतीय संविधानाची ओळख करून घेणार आहोत. पण खरंच, कधी विचार केलाय का की आपला एवढा मोठा, इतक्या विविधतेने भरलेला देश चालतो तरी कसा? ही सगळी व्यवस्था टिकून कशी राहते? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर एकाच ठिकाणी मिळतात. आणि ते ठिकाण म्हणजे आपलं संविधान. पण एक मिनिट, हे फक्त काही कायद्यांचं पुस्तक नाहीये, अजिबात नाही. हा तर आपल्या देशाचा आत्मा आहे. हो, हा तोच आराखडा आहे जो ठरवतो की देश कसा चालेल, सरकार कसं काम करेल आणि हो, आपल्या सगळ्यांचे हक्क काय असतील. चला तर मग या भव्य आराखड्याच्या अगदी मुळाशी जाऊया, त्याच्या पायाकडे. कारण कुठलीही मोठी रचना मजबूत पायाशिवाय उभीच राहू शकत नाही, बरोबर? मग पाहूया तरी आपल्या संविधानाचा पाया नेमका कशाने बनलाय? तर हा पाया सगळ्यात आधी आपल्या देशाच्या सीमा ठरवतो, म्हणजे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. ठीक आहे? मग तो सांगतो की या देशाचे नागरिक नेमके कोण आहेत, म्हणजे नागरिकत्व. आणि यानंतर येतो सगळ्यात महत्वाचा भाग. हा पाया सरकार आणि आपल्यासारख्या नागरिकांमध्ये एक करार पक्का करतो. तो म्हणजे आपले मूलभूत हक्क आणि आपली मूलभूत कर्तव्य. आणि हे जे नातं आहे ना, हक्क आणि कर्तव्यांचं, ते काही एकतर्फी नाहीये. हे एक दुतर्फी वचन आहे, एक टू वे प्रॉमिस. म्हणजे कसं? सोप्पं आहे. बघा, एकीकडे संविधान आपल्याला बोलण्याचा, आपलं मत मांडण्याचा हक्क देतं. पण त्याचवेळी दुसरीकडे समाजात द्वेष न पसरवणं आणि ऐक्य टिकवून ठेवणं हे आपलं कर्तव्यसुद्धा आहे. ह्याच बॅलन्सवर, ह्याच संतुलनावर आपली लोकशाही उभी आहे. ओके, तर पाया पक्का झाला. आता वेळ आहे त्यावर उभ्या असलेल्या मुख्य इमारतीकडे पाहण्याची. आपल्या संविधानाच्या आराखड्यात ही इमारत म्हणजे आपली शासनव्यवस्था. आणि ही शासनव्यवस्था 3 भक्कम स्तंभांवर उभी आहे. चला तर पाहूया कोणते आहेत हे 3 स्तंभ. तर पहिला स्तंभ आहे कायदेमंडळ. यांचं काम एकदम सरळ आहे, देशासाठी कायदे बनवणं. दुसरा स्तंभ आहे कार्यकारी मंडळ, जे बनवलेले कायदे प्रत्यक्षात लागू करतं, म्हणजे अंमलात आणतं. आणि तिसरा, अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणजे न्यायपालिका, जी कायद्यांचा नेमका अर्थ काय हे ठरवते आणि न्याय देते. आणि या 3 स्तंभांमागची जी कल्पना आहे ना, ती खरंच खूप जबरदस्त आहे. यालाच बॅलन्स ऑफ पॉवर म्हणतात. यामुळे होतं काय की सत्तेचा समतोल साधला जातो. म्हणजे कोणताही एक स्तंभ इतरांपेक्षा जास्त शक्तिशाली बनू शकत नाही आणि त्यामुळे देशाचा कारभार सुरळीत चालतो. पण गंमत इथेच संपत नाही. ही जी 3 स्तंभांची रचना आहे ना, ती फक्त केंद्रात म्हणजे दिल्लीतच नाहीये, तर तीच रचना प्रत्येक राज्यात सुद्धा आहे. कारण आपला देश एक संघराज्य आहे आणि आपल्या संविधानाने याची खूप विचारपूर्वक रचना केली आहे. हे बघा, संविधानाचा भाग 5 आपल्याला केंद्र सरकारबद्दल सांगतो. यात कोण येतं? तर राष्ट्रपती, संसद, सर्वोच्च न्यायालय. आणि लगेच पुढचा भाग 6 आपल्याला राज्यांबद्दल सांगतो. इथे कोण आहे? राज्यपाल, विधानमंडळ आणि उच्च न्यायालय. म्हणजे लक्षात येतंय, जी रचना केंद्रात, जवळजवळ तशीच प्रतिकृती प्रत्येक राज्यात. आणि खरं सांगायचं तर हेच आपल्या संघराज्य पद्धतीचं खरं सौंदर्य आहे. एकीकडे देशासाठी एक मजबूत केंद्र सरकार आणि दुसरीकडे प्रत्येक राज्याला आपापल्या जागी सक्षम बनवणारी राज्य सरकारं. सत्तेचं किती सुंदर आणि विचारपूर्वक वाटप आहे हे, नाही का? बरं, तर आपण संविधानाचा पाया पाहिला, त्यावरचे स्तंभही बघितले. पण शासन फक्त दिल्ली किंवा राज्यांच्या राजधानीपुरतं मर्यादित असून कसं चालेल? ते तर लोकांपर्यंत, अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला हवं. आणि हो, आपल्या संविधानाने याची सुद्धा सोय करून ठेवली आहे. आणि म्हणूनच आपल्या देशात शासनाचे 2 नाही तर 3 स्तर आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि तिसरा जो खूप खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. याच तिसऱ्या स्तरामुळे लोकशाही खऱ्या अर्थाने आपल्या दारापर्यंत, आपल्या घराघरात पोहोचते. संविधानाचा भाग 9 हा खास ग्रामीण भागासाठी आहे. यात पंचायतीची तरतूद केली आहे. यामुळे गावांना स्वतःचा कारभार पाहण्याचा अधिकार मिळतो. आणि मग लगेचच येतो भाग 9 हा शहरी भागांसाठी आहे, जिथे नगरपालिकांची रचना सांगितली आहे. या दोन्हीमुळे होतं काय, तर सत्तेचं विकेंद्रीकरण होतं. म्हणजे सत्ता एकाच ठिकाणी न राहता ती विभागली जाते.
आणि सामान्य माणसाला सुद्धा प्रशासनात थेट सहभागी होण्याची संधी मिळते. ओके, आत्तापर्यंत आपण या आराखड्याचे वेगवेगळे भाग पाहिले, पाया, स्तंभ, वेगवेगळे स्तर. पण प्रश्न हा आहे की हे सगळे भाग एकत्र जोडून एक अखंड, कार्यक्षम देश कसा बनतो? विचार करा, आपल्या शरीरात जसं रक्तवाहिन्या आणि नसांचं जाळं असतं, जे सगळ्या अवयवांना जोडतं, तसंच काहीसं काम आपल्या संविधानातील काही विशेष यंत्रणा करतात. उदाहरणार्थ, भाग 11 केंद्र आणि राज्यांचे संबंध कसे असतील याचं जाळं विणतो. भाग 12 देशाच्या आर्थिक व्यवस्थेची म्हणजे पैशाची जीवनरेखा सांभाळतो. भाग 15 हा तर लोकशाहीचा प्राणवायू आहे, कारण तो निष्पक्ष निवडणुकांची हमी देतो. आणि भाग 17 राजभाषेबद्दल मार्गदर्शन करतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळेच देशाचे वेगवेगळे भाग एकत्र एका सुरात काम करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आणि ही खूप महत्त्वाची आहे. आपलं संविधान म्हणजे दगडात कोरलेली एखादी गोष्ट नाही जी कधीच बदलू शकत नाही. नाही, ते एक लिव्हिंग डॉक्युमेंट आहे, एक जिवंत दस्तावेज जो काळाबरोबर श्वास घेतो, बदलतो आणि स्वतःला नेहमी अपडेटेड ठेवतो. आणि याचा पुरावा काय? तर हा आकडा बघा, 98. विचार करा, फक्त 2014 सालापर्यंत आपल्या संविधानात तब्बल 98 वेळा घटनादुरुस्ती म्हणजे अमेंडमेंट करण्यात आली होती. ह्या एका आकड्यावरूनच समजतं की आपलं संविधान किती लवचिक आहे आणि ते वेळेनुसार बदलण्यासाठी किती सक्षम आहे. थोडक्यात सांगायचं तर, पायापासून ते सर्वोच्च स्तंभांपर्यंत आणि त्यांना जोडणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रणालीपर्यंत भारतीय संविधान हे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्राचा अल्टिमेट ब्ल्यूप्रिंट आहे. हाच तो आराखडा आहे जो विविधतेत एकता ही जी संकल्पना आपण ऐकतो तिला प्रत्यक्षात जमिनीवर उतरवतो. पण जाता जाता एक प्रश्न मागे उरतोच. ज्या संविधानाने गेली 70 पेक्षा जास्त वर्ष भारताला एकसंध ठेवलं, तेच संविधान आजच्या या वेगाने बदलणाऱ्या जगाची आव्हानं पेलण्यासाठी आणि उद्याच्या भारताच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी खरंच तयार आहे का? यावर विचार करणं गरजेचं आहे.